नमस्कार. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा. आजची बातमी. तरी 12वं वर्ष चालू आहे आमचं हे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. दसऱ्याच्या वेळेस अशोका विजयादशमीच्या सुरू केल्या त्या दिवसाला आमच्या सर्व मुलांनी जेवढे ऑर्गनायझर मुलं आहेत, जे गरीब मुलं आहेत, आम्ही त्यातनं कार्यक्रम केला. आम्ही कुणाकडेही ह्या कार्यक्रमासाठी कुणाकडंच वर्गणी मागत नाहीत. आम्हाला जो इथं येऊन धम्मदान देईन आम्ही त्याच्याकडूनच ते आम्हाला काय देते ते घेतो. आम्ही कुणाच्याही दारात जाऊन 1 रुपया मागत नाही. त्याला मग याला समतेचा जागर आणि देशातला जागर साजरा करायचा असेल तर असा साजरा करा. कुणा आंबेडकर जयंती असो, फुले जयंती असो, शाहू जयंती असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, महापुरुष जयंती, कोणतीही जयंती असो, ही जयंती न कोणाला मागता आपल्या सोबळावर साजरी करावा ही माझी विनंती. जय भीम, जय भारत, जय संविधान. प्रश्न काय नाही. सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय. मी विश्वनाथ घोडके. या श्रीगोंदा नगरीमध्ये गेल्या 16 वर्षापासून आम्ही सर्व तरुण मुलं फुले शाहू आंबेडकर विचारांचे तरुण मुलं एकत्र येऊन एक जलसाच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्काराचा कार्यक्रम ठेवत असतो. दरवर्षी महाराष्ट्रात नामांकित फुले शाहू आंबेडकरचे विचार पेरणारे जे उत्कृष्ट कलाकार आहेत, जे जलसाकार आहेत, त्यांना इथं आणून या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिन व संविधान दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करत असतो. याचा एकच हेतू असतो की समाजामध्ये या महामानवांचे विचार प्रचार व्हावा. कारण बाबासाहेब म्हणले होते की माझे 10 भाषणं आणि शायराचं 1 गाणं हे बराबरीचं आहे. त्यामुळं शायराच्या माध्यमातून जेवढा प्रचार होईल हा उद्देश आम्ही तरुण पिढीसमोर ठेवून या ठिकाणी साजरे करत असतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की नक्कीच दरवर्षी हा कार्यक्रम असतो. आपण या ठिकाणी येऊन या गोष्टीचा आनंद घ्यावा आणि जेवढे महापुरुषांचे विचार आपल्याला आत्मसात करता येईल ते आत्मसात करून आपण सर्व बंधुभावाने या ठिकाणी राहण्याचे प्रयत्न करूया. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान. या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा तालुक्याचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमसिंह बबनराव पाचपुते या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. संयोजकाच्या वतीनं 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या व संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी दादा उपस्थित झालेले आहेत. दादांना मी विनंती करतो की या धम्मचक्र परिवर्तन दिन व संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी आपण या शुभेच्छा द्याव्यात अशी मी दादांना विनंती करतो. फुले शाहू आंबेडकरी जलसा या कार्यक्रमाला मला येण्याचा योग झाला, लाभ झाला. त्याबद्दल मी सर्वच संस्थेचे 2 आधारस्तंभ खाली बसलेले आहेत, पण सर्वच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष असे आभार मानतो. आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. इतका चांगला कार्यक्रम चालू होता, त्याच्यामध्ये थोडासा व्यत्यय आला आणि आम्हाला शेवटी एक आमदार म्हणून शुभेच्छा देत असताना आता राजकीय पार्श्वभूमी चालू आहे, निवडणूक चालू आहे. मी आल्यानंतर खाली ज्यावेळेस मला फेटा बांधला जात होता त्यावेळेस गायक काही प्रश्न विचारत होते, पण श्रीगोंद्याची आमची जनता खोटं बोलत नाही. तुम्ही बोलले बा सगळं खाऊन आलात कष्ट. आता अलीकडे आज निवडणुकीचा काळ चालू आहे, त्यामुळे थोडंसं खालना आवाज नक्कीच कमी आला असेल, कारण तुम्ही खरं विचारलं किंवा नेमकं काय. आणि आता सगळीकडे जेवणावळी चालू आहेत, त्यामुळे लोकांना वाटलं असेल की बोलायचं तर खरंच बोललं पाहिजे, खोटं बोलणं योग्य नाही. पण नक्कीच योग्य पद्धतीने आपण ही सगळी मांडणी करताय. म्हणजे बौद्ध हा नुसता धर्म नसून हा एक विचार म्हणून जर पसरला तर या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक वेगळी वाट, एक वेगळी दिशा मिळू शकेल. कारण आपण विचार म्हणून पाहिलं तर नक्कीच जे विचार बौद्ध धर्मातनं दिले गेलेले आहेत हे संपूर्ण
या पृथ्वी तलावरती असणाऱ्या सर्व मनुष्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे जीवनाचे धडे याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतात. बौद्धांचं जे कार्य झालं होतं ते तथागत गौतम बुद्ध यांनी जी दिशा दाखवली होती, या दिशेवरती, या वाटेवरती जर प्रत्येक जण चालायला लागला तर नक्कीच आज आपल्याला जे शांतीचे संदेश द्यावे लागतात, या जाती जातीमध्ये, धर्मामध्ये जे तेढ निर्माण होतात हे कोणतेही होणार नाही याची मला खात्री वाटते. अशाच पद्धतीने आपण सर्वजण प्रबोधन करत चला, कारण आजचा दिवसही तुम्ही उत्तम निवडलेला आहे. म्हणजे दिवस म्हणण्यापेक्षा मुहूर्त उत्तम निवडलेला आहे. कारण आता कालच्या 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन सुद्धा साजरा केला आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक जनजागृती जी चालू आहे, अशाच उत्तम पद्धतीची जनजागृती आपण सुरू ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. या कार्यास माझा वैयक्तिक म्हणा किंवा आमदार म्हणून जी काही मदत लागेल त्या मदतमध्ये आम्ही सहभागी राहू एवढंच आपल्या सर्वांना आश्वासित करतो आणि परत एकदा उपस्थितांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.